पहिला चेंडू पडतोय या ठिकाणी आपण बघतोय 8:45 आणि पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने या वेळेला मात्र खूप सुंदर पद्धतीने बॉटम हँडच्या माध्यमातून समोर मुंबई इंडियन्सला खेळत आहेत. गोरकी सुरुवात दुसरं षटक सुरू होते यावेळेला बॅकफुटला आले बॉटम हँडचा वापर केला मात्र टू द फील्ड अवेमध्ये त्या ठिकाणी खेळत असताना चेंडू खाली ठेवू शकले नाही. पुढचा चेंडू घेऊन या वेळेला राईट आर्म राऊंड द विकेट मात्र चेंडू अपिश वरती आला मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॅकफुट होता त्यामुळे चेंडू स्क्रीनच्या दिला व्यासपीठाच्या दिशेला खेळत आहेत खूप चांगल्या पद्धतीने. ऑलरेडी एक षटकार चौक तयार होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन यावेळेला बॅकफुटला ऑन साईडला पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलेले क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी बघायचंय बीट झाले क्षेत्ररक्षक आणि चेंडू सीमारे अत्यंत एक्सपर्ट आहेत. यावेळेला तांबून चेंडूला ऑन साईडला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग निवडलाय. गौतम ऑन फायर जेव्हा जेव्हा शॉर्ट ऑफ लेग मिळेल त्याचं यावेळेला मात्र चेंडू मिस टाइम झालाय. जेल होण्याची शक्यता आहे. जाग्यावरून चेंडू उचलायचा प्रयत्न मागच्या काही चेंडूंमध्ये धावांची गती धावांचा रेट वाढवायचा प्रयत्न होता त्यामुळे गौतमला बाद करण्यामध्ये मात्र या ठिकाणी गोलंदाज वर्चस्व घेत आहेत. गोलंदाज तयार लेफ्ट हँडर आहेत. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू आहे मात्र प्रेशर सुंदर जेल घेतला जातोय अशा पद्धतीने लावण्यात आलंय. पुढचा चेंडू यावेळेला चेंडू मात्र तांबून करत असताना बॉटम हँडच्या माध्यमातून ऑफ साईडला पाठवत आहेत त्या ठिकाणी. अजून एक घडी या ठिकाणी बाद हवेत खेळले खाली और बल्ले का किनारा बड़ा शॉट लगना चाहते थे खेलना चाहते थे बल्ले का किनारा मेरा विकेट कीपर का सहारा उंगली खड़ी और जाना पड़ेगा बाहर यहाँ पर सत क्या बात है बल्ले के बीचों बीच में है और आवाज भी बीटी आई है तो लग गया मैसिव 6 बॉट गो ये जबरदस्त विकेटों के बीचों बीच में पाए खड़े खड़े कहते ना कि जगह में रोड़ा बनने का काम किया आपने खेलते हुए प्रवीण. ओ अच्छा स्लाइस किया है फुल टॉस गेंद उसको बस दिशा दिए और गेंद निकल जाती हुई डीप बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में ये मिल जाएगा एक क्रैकिंग चौका और चौके कहते ना कि छक्का तो नहीं है अलॉन्ग द कार्पेट शॉट है स्क्वायर लेग रीजन में गेंद ट्रैवल करते हुए और गलती हुई है बाबू एक नहीं है जहां पर 2 तीसरे के लिए भी पलट के दौड़े हैं लेकिन यहाँ पर थोड़ा सा लिख दीजिए अंपायर की तरफ हरकत कर रहे हैं भागे जोरो और वाह डायरेक्ट हिट भी आया है मात्र मिलेंगे 2 रन और विकेट मिली आखिरी गेंद पे रनआउट की उसी के साथ में 53 पे 6 थे अब 55 पे 7 विकेट गिरता वो बहुत अच्छा कंट्रोल किया. आइए जरा स्कोर शीट के पास चलते हैं. सोनम बहुत ही अच्छी स्कोर शीट बनाते हुए यहाँ पे आप देख सकते हैं कि मैनुअल स्कोरिंग बहुत इंपॉर्टेंट माना जाता है. आप देख सकते हैं हमारे tenniscricket.in भी स्क्रीन के ऊपर दिखाता हुआ. अच्छी कैप्टनशिप अच्छी गेंदबाजी और गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी करने की वजह से सामने वाले रन हम जो एक्सपेक्ट कर रहे थे मैं और सलीम भाई के 72 या 74 होगा वो वहाँ पे दिख नहीं रहा पहले मैच में बनता हुआ यहाँ पे. इसका कारण है ठाना का हाईली स्टैंडर्ड क्रिकेट क्योंकि जिस ठाना ने अभिजीत काळे दिया इंडिया को या हमें बोलना चाहिए जिस ठाणे ने दादोजी कोंडदेव बेहतरीन स्टेडियम दिया जिस ठाणे ने टेनिस क्रिकेट के माध्यम से बहुत ही बेहतरीन क्रिकेटर्स उन्होंने दिए हुए ये हमें भूलना नहीं चाहिए जो कि ठाना का हिस्ट्री है क्रिकेट सी के ठाना की टीम से हमें देखने को मिला. अच्छी कैप्टनशिप पैरामाउंट आरएमसी इंफ्राटेक और पैरामाउंट आरएमसी इंफ्राटेक के माध्यम से सूरज सिंह और उनके सभी प्लेयर्स का मैं धन्यवाद व्यक्त करना चाहूँगा. आइए मैं सोनम का थोड़ा सा स्कोरशीट बहुत अच्छी स्कोरशीट का काम करते हुए मैं देखना चाहूँगा. दादांवरच लक्ष केंद्रित करून चालत नाही तुम्हाला गोलंदाजी त्याच लेवलची करावी लागते पण आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने मनावर घेतलं आणि अतुल खोकलेने या डावाची सुरुवात उत्तुंग षटकाराने करण्याची गरज मागणी तसा पुरवठा मागणी होती विकेटची आणि स्वप्नीलने तो पुरवठा केला षटकाराचं प्रत्युत्तर दिलं अतुलचा खेळ पहिल्या षटकात संपला 30 सेकंडच्या बाहेर हो फोर्स केलंय स्ट्रेट लॉंग ऑफला कोणी नाहीये विपुलचं इंटेन्शन क्लिअर आहे मारायचं तर पहिल्या षटकातच मारायचं 2 चौकार विपुलच्या आज इथे उपस्थित आहेत फुल टॉस बॉल लॉंग ऑफला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक प्रयत्न फसला बॉल सीमा पार गेला जोर का धक्का धीरे से लगा आला पीएसपीएल टीम पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राटेकला स्लॉक केलंय आणि बॉलला थेट भिरकावून दिलंय काऊकॉन सीमारेषा पार दाखवलंय दम शॉर्ट फोर्स केलंय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत पकडले कॅच सामन्यामध्ये आम्ही आहोत असं सांगतायत प्रताप सरनाईक वॉरियर्सचे खेळाडू ड्राईव्ह केलंय परफेक्शन या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळतंय आपला फटका
440 वोल्टचा झटका. षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय. फुलर लेनचा बॉल खूप चांगला ड्राईव्ह करत असताना बॉल पाठवला डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. मिसफील्ड, खराब फिल्डिंग. रन मिळतील 4. चुकीला माफी नाही. खेळताय तुम्ही PSP. ड्राईव्ह केलंय. खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन घेऊन आपला स्टान्स घेत स्ट्रोकवर लक्ष केंद्रित करून बॉलला मिडल करून टायमिंग साधून स्ट्रोक खेळले जातात. आता पहिला बॉल लॉफ्ट केलाय, हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडलाय सेल आणि अतुल यांचा संपलाय. तुमच्यामध्ये पाहिजे चर्चा तुमच्याबद्दल जी झाली आहे त्या चर्चेला चुकीचं ठरवलं पाहिजे, पण क्षेत्ररक्षण असं गडबडलं तर मग तुम्ही समोरच्यांना चुकीचं ठरवू. ऑन आहे. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट. हाय फ्लाय आणि बॉल पकडलाय हातात, जो स्काय मध्ये होता आणि स्काय कडे चेप घेत असताना झेल. अनबिलिव्हेबल कॅच. एका हाताने जम्प करत असताना जणू काही षटक चांगलं सांभाळलंय. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेग मध्ये. खराब फिल्डिंग. जजमेंट चुकला आणि बॉल चाललाय आता. वेल जज करत बॅटरच्या बॅट. ऑन साइडला टर्न केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये वेगाने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न अयशस्वी. बॉल सीमा पार. फरार. मॅच संपलाय. विजयी चौकार. 59 धावा धावफलकावर आणि हा सामना अतिशय सहजतेने